नमस्ते वासुदेवाय। श्रोणायां श्रवणद्वादश्यां मुहूर्ते भिजिते प्रभुः सर्वे नक्षत्रताराद्याः चक्रुस्तज्जन्म दक्षिणम् द्वादश्यां सविता तिष्ठन् मध्यंदिनगतो हरी। राजन, आता तुला वामन अवताराची मोठी गोड कथा मी तुला सांगणार आहे. शांत चित्तानं तू कथा ऐक. प्रभूचं चरित्र मोठं अद्भुत आहे. राजा, एकदा कश्यप महाराज आश्रमामध्ये आले असताना पाहतात तर देवमाता अदिती अत्यंत दुःखी खिन्न मनानं बसलेली आहे. देवही कश्यपांचेच पुत्र आहेत बरं का, आणि दैत्य सुद्धा कश्यपाचीच पुत्र आहेत. कश्यपांना अनेक स्त्रिया आहेत, विशेषत्वानं 2, दिती आणि अदिती. दितीचे जे पुत्र आहेत त्यांना दैत्य म्हणतात आणि अदितीचे जे पुत्र आहेत त्यांना देव म्हणतात. देवाची माता अदिती खिन्न मनानं बसलेली आहे, रडका चेहरा, दीन वदन पाहून कश्यप महाराज विचारतात, देवी काय झालं तुला आज? तू दुःखी का, खिन्न का, उदास का, रडका चेहरा दिसतोय? तुझा कुणी अपमान केला? तुला कुणी बोललं? तुझ्या हातून काही पाप कर्म घडलं का? एखादा अतिथी दारावरून विनमुख गेला का? तुला काय दुःख होतंय सांग. तेव्हा अदितीनं हात जोडले, मालक तुमच्या कृपेनं माझ्या हातून कधी अपराध घडला नाही, अपमान घडला नाही. मालक माझ्या हातून अधर्म घडला नाही, अतिथी विनमुख गेला नाही. मग दुःख कसलंय? म्हणे माझे पुत्र इंद्रादिक देव जे आहेत ना, स्वर्गाचे राजे, पण आज स्वर्गाचं राज्य त्यांना राहिलं नाही. सगळे देव हताश झालेले आहेत, राज्य भ्रष्ट झालेले आहेत, सत्ता भ्रष्ट झालेले आहेत, सगळ्यांच्या खुर्च्या गेल्या आहेत. आता कोणी एक बली नावाचा दैत्याचा राजा आहे आणि त्यानं त्रैलोक्यावर स्वारी केली आणि त्रैलोक्य जिंकून घेतलेला आहे. पृथ्वीचा मालक तोच, अंतरिक्षाचा मालक तोच आणि स्वर्गाचाही मालक बलीच बनलेला आहे. आणि माझे पुत्र वनवन करत भटकत कुठेतरी लपून बसलेले आहेत. तेव्हा त्यांचं दुःख पाहून मला दुःख होत आहे. याकरता मालक मला काही उपाय सांगा, एखादा जपजाप्य सांगा, तप सांगा, अनुष्ठान सांगा, यज्ञयाग सांगा, जेणेकरून माझं गेलेलं पुत्राचं राज्य पुत्रांना परत प्राप्त होईल. काहीतरी उपाय सांगा. कश्यप महाराज हसतात, अदिती देवाची माता असून तुझ्या हृदयात एवढा पुत्रमोह आहे, मग सामान्य मातेच्या हृदयात राहील यात काय नवल आहे? ठीक आहे. आणि म्हणून कश्यप महाराजांनी तिथे एक पयोव्रत सांगितलं, ज्या पयोव्रताच्या प्रभावानं प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झाला. महाराज पायसाचा नैवेद्य, पायसाचाच अभिषेक, पायसाचंच हवन आणि भगवंताची उपासना पयोव्रत सांगितलेला आहे. त्या पयोव्रताचा प्रभाव प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झाला आणि देवमातेला वरदान देतोय. देवादिदेव वरदान देत आहेत की माते तू चिंता करू नकोस, मी स्वतःच तुझ्या पोटी जन्म घेतो आणि तुझ्या पुत्राचं कार्य करून देतो, तू निश्चिंत राहा. आणि ते दिलेलं वचन सत्य करण्याकरता भगवान आता एक अवतार घेत आहेत. शुकाचार्य महाराज सांगतात, राजा आज कश्यप महाराजांचा आश्रम फुलून गेलेला आहे. सगळ्या ऋषीमुनींना मोठा आनंद होतोय, कारण आज परमात्मा येणार आहे, अवतार घेणार आहे, वैकुंठाधिपती पृथ्वी तलावर येणार आहे. कश्यप महाराजांच्या आश्रमात एकच तोबा गर्दी, देव देवनायक आलेले आहेत, ऋषी मुनी साधू संत आलेले आहेत. भाद्रपद महिना, शुक्ल पक्ष, द्वादशी तिथी, दुपारचे 12 वाजलेले आहेत. सूर्य माध्यान्नीला आलेला आहे. सर्व ग्रह नक्षत्र तारका आपापल्या राशीला आहेत, उच्च स्थितीमध्ये आहेत. कोणी नीच नाही, कोणी वक्री नाही, कोणी काही नाही आहे. अशा मंगलमय समयी भगवान त्या कश्यप ऋषींच्या आश्रमात देवमाता अदितीच्या पोटी वामन रूपानं प्रगट होतात. देवांना आनंद होतो आहे. देवनायक मंगलवाद्यांचा घोष करत आहेत. गंधर्व गाऊ लागले, अप्सरा नाचू लागल्या, साधू संत ऋषी मुनी पुष्पांचा वर्षाव करून जय जयकार करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय, वामन भगवान की जय.
पुष्पांचा वर्षा होतो आहे, जय जयकार होतो आहे, सगळ्यांच्या हृदयाला अतीव आनंद होतो आहे. भगवंताचं ते वामन रूप पाहून, छोटीशी बुटकी मूर्ती आहे. अवताराचे संतांनी प्रकार सांगितलेले आहेत बरं का. काही अंश अवतार आहेत भगवंताचे, अवतार प्रकार पुष्कळ आहेत अवताराचे. काही अंश अवतार, काही अंशांश अवतार, काही आवेश अवतार. आत्ता आपण नरसिंहाचं चरित्र ऐकलं. नरसिंह भगवान आवेश अवतार आहेत, परशुरामजी आवेश अवतार आहे. काही पूर्ण अवतार, काही पूर्णतम अवतार. कृष्णस्तु भगवान स्वयं कृष्ण अवतार आणि राम अवतार पूर्ण अवतार आहेत, पूर्ण ब्रह्म आहे. काही अंश, काही अंशांश, काही कला अवतार आहेत. काही विशिष्ट कार्यापुरतं, काही मर्यादेपुरतं. पण भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हा परिपूर्ण अवतार आहे. राम अवतार धर्मावतार आहे. धर्माचं आचरण कसं करावं प्रत्येकाने हे जगाला शिकवण्याकरता घेतलेला अवतार म्हणजे रामावतार आहे. कृष्ण अवतार हा प्रेमावतार आहे. कृष्णावतारामध्ये दुसरा विचारच नाही, केवळ प्रेम भक्ती याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. हा प्रेमावतार आहे. भगवान शंकरांचा करुणावतार आहे. आपण रोज म्हणतो की नाही, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम करुणावतारम. भगवान शंकर करुणावतार, भगवान श्रीकृष्ण प्रेमावतार, भगवान श्रीराम धर्मावतार, भगवान नृसिंह आवेश अवतार. तसं वामन अवतार हा कपट अवतार आहे. यामध्ये कपट केलंय. कारण बलिराजाच्या समोर जाऊन युद्ध करून बलीला कोणीही जिंकू शकत नाही. देवच नाही, देवादी देव आला तरी जिंकू शकत नाही. कारण बलिराजाला वरदान आहे. बलिराजानं यज्ञ केला आणि त्या यज्ञाचे द्वारा यज्ञ नारायण प्रसन्न झाले आणि त्यांनी अनेक वरदान दिलेले आहेत. बलिराजाला घालण्याकरता अंगात चिलखत दिलंय. बलिराजा बुलेट प्रूफ आहे बरं का. चिलखत म्हणजे बुलेट प्रूफ आहे. बलिराजाला घालण्याकरता मस्तकावर मुकुट दिलाय अग्निनारायणानं, यज्ञ नारायणानं. बसायला एक रथ दिला, एक धनुष्यबाण दिलं, बाण ठेवायला भातडं दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचं हे सगळं साहित्य देऊन वर आशीर्वाद दिला, राजा बले या रथावर बसून जो ज्याच्याशी युद्ध करशील त्याला पराभूत करशील, तुला कोणीच जिंकू शकणार नाही, तो अजेय होशील. वरदान दिलेलं आहे. आणि त्यामुळं सन्मुख जाऊन युद्ध करून तरी बलीला काही जिंकता येत नाहीये. म्हणून कपट करून त्याच्याकडून राज्य घ्यायचंय. याकरता भगवंतानी हा कपट अवतार घेतलेला आहे. या अवतारात कपट केलंय, फसवलंय. अरे राजकारणाचा भाग आहे. राजकारणात नेहमी सरळ वागून चालत नाही. काही काही वेळा वाकडं सुद्धा चालावं लागतं. हा वामन अवतार जेव्हा जन्माला आले त्याच वेळी 8 वर्षाचं वय आहे बरं का. आणि शास्त्र आज्ञा आहे की 8व्या वर्षी ब्राह्मण कुळात जर जन्म मिळाला तर 8व्या वर्षी उपनयन संस्कार मौंज लावावी. पण आता 8 नाही महाराज, 18 नाही 28 वर्षाचा घोडा होतो तरी म्हणजे होत नाही त्याची. सोडमुंज आणि घोडमुंज एकदाच अशी कित्येक करतात बरं का. लग्नाच्या आदल्या दिवशी सोडमुंजन, सोडबंदीच्या आदल्या दिवशी मुंज. त्याला काही संस्कार म्हणाव का हो. शास्त्र मर्यादा आहे. ब्राह्मण कुळात जन्म प्राप्त झाल्यानंतर 8व्या वर्षीच उपनयन करावं. मग गुरुबल सुद्धा पाहायची गरज नाही. पण लोकांच्या डोक्यात असं फॅड भरलंय. बऱ्याच मायमावल्या म्हणतात महाराज आम्हाला की 4 पोर आहेत का, एकच पोर घेऊन कौतुक करायचंय. अरे कौतुका करता म्हणजे नाहीये, तो संस्कार आहे. नाही नाही पाहुणे आले पाहिजे तर हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, मोठं करायचं आहे आम्हाला ना. सज्जन हो, उपनयन संस्कार हा पाहुण्या रावळ्या करता नाहीये, हा संस्कार आहे. वेळीच होणं आवश्यक आहे. पण आज आमच्या डोक्यात फॅड भरले महाराज, लग्नासारखा उत्सव करतो. हे पाहुणे काय, इष्ट काय, मित्र काय, आहेर काय, हे काय, लाखो रुपये त्याच्यात खर्च करतो आणि दुसऱ्याच दिवशी ते पोरग जानवं काढून टाकते. एवढे लाख रुपये खर्चून काय उपयोग झाला हो त्याचा. संध्या करीत नाही, गायत्रीची उपासना करत नाही. आज ब्राह्मणांनी गायत्रीची उपासना सोडली म्हणून ब्राह्मणाचं तेज संपलंय महाराज. आज समाजात पिछे हाट होते. अरे सगळा समाज ज्यांना मस्तकावर घेत होता, सगळा समाज ज्यांना साष्टांग वंदन करत होता, सगळा समाज ज्याच्या अधीन होता, तो ब्राह्मण समाज आज रसातळाला गेला. याचं कारण त्यांनी गायत्रीची उपासना सोडली, वेदाचं अध्ययन सोडलेलं आहे. आज आम्हाला वेद मंत्र येत नाही, गायत्रीची उपासना नाही.
आज आम्ही संध्या करत नाहीये. ब्राह्मणानं त्रिकाळ संध्या केलीच पाहिजे, गायत्रीची उपासना केलीच पाहिजे, ज्ञानाची साधना केलीच पाहिजे. आजही कलियुगामध्ये सुद्धा जो त्रिकाल संध्या करतो, गायत्रीची उपासना करतो, वेदाचं अध्ययन करतो, समाज त्याला वंद्य मानतो. महाराज 8व्या वर्षी उपनयन झालंच पाहिजे. शास्त्र मर्यादा आहे. क्षत्रिय कुळात जन्म मिळाला 11व्या वर्षी उपनयन करावं आणि वैश्य कुळामध्ये जन्म मिळाला 12व्या वर्षी उपनयन संस्कार केला पाहिजे. शास्त्र मर्यादा आहे. म्हणून हा अवतार जेव्हा घेतला ना, तेव्हा जन्मले तेव्हाच 8 वर्षाचे आहेत. असं होतं का? हो, शुकाचार्य जन्मले तेव्हा 16 वर्षाचे होते. ही योगी लोक भगवंत काय करू शकत नाही महाराज. आणि जेव्हा वामन अवतार घेतला तेव्हा वय 8 वर्षाचं आहे. वामन भगवंताचं वय 8 वर्षाचं आहे. पण मूर्ती मात्र बुटकी आहे बरं का, ठेंगणी मूर्ती आहे. वयानं 8 वर्षाचे आहेत पण अतिशय छोटी बुटकी मूर्ती आहे. म्हणून त्यांचं नाव वामन ठेवलं. जे बुटका असतं त्याला वामन म्हणतात बरं का. सर्कसमध्ये पाहतो की नाही, एक विनोद करणारा, सगळ्यांना हसवणारा एक मनुष्य असतो पहा, बुटका मनुष्य. त्याला काय म्हणतो आम्ही? जामन म्हणतो. जामन. जामन वामन शब्दाचाच अपभ्रंश आहे. अहो, दिवाळीला आम्ही पदार्थ करतो की नाही, त्यात सुद्धा एक पदार्थ ज्याला गुलाब जामुन म्हणतो आम्ही. त्याला जामुन का? बुटके बुटके असतात म्हणून म्हणायचं त्याला. छोटे छोटे बुटके बुटके. अर्थात जगात जी बुटकी वस्तू आहे त्याला वामन नाव आहे. वामन म्हणजे बुटकी मूर्ती. 8 वर्षाचं वय आहे पण लहान मूर्ती आहे, बुटकी मूर्ती आहे. वामन नाव ठेवलेलं आहे. उपनयन संस्कार करतात ऋषी मुनी साधू संत देव देवनायक सगळे आलेले आहेत. आणि त्याच क्षणी मुहूर्त पाहिलं आणि कश्यप महाराजांनी यथा सांग उपनयन केला. तम बटुम वामनम दृष्ट्वा मोदमाना महर्षयः कर्माणि कारयामासो पुरस्कृत्य प्रजापतिम. आणि सगळ्या देवनायकांनी मिळून आणि त्या ठिकाणी वामनांचा उपनयन संस्कार केला. अग्नीमध्ये आहुती दिलेल्या आहेत, मेधाजनन झालेलं आहे. यथा सांग. आता उपनयनामध्ये सगळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे गायत्री मंत्राची दीक्षा द्यायची असते. आता कोण द्यावं हो वामन भगवंताला गायत्री मंत्राची दीक्षा? त्या गायत्री मंत्राची अधिष्ठात्री देवता सूर्यनारायण भगवान प्रत्यक्ष ते त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांनी वामन भगवंताला गायत्री मंत्राची दीक्षा दिली. महाराज सावित्रीम सविता ब्रवीत. साक्षात अधिष्ठात्र्या देवतेने येऊन गायत्री मंत्राची दीक्षा दिलेली आहे. बृहस्पतीर ब्रह्मसूत्रम. सगळ्या देवांचे गुरु महाराज बृहस्पती महाराजांनी गळ्यामध्ये घालण्याकरता एक सुंदर जानव दिलेलं आहे. कश्यप महाराजांनी मेखला दिलेली आहे कमरेला बांधण्याकरता. हो, ददौ कृष्णाजिनम भूमिर्दंडम सोमो वनस्पती. भूमीनं कृष्णाजीन दिलेलं आहे, मृगचर्म दिलेलं आहे बसण्याकरता आसन. हो, सोमानी दंड दिला. माता अदितीनं कौपीनाच्छादनम. माता घालण्याकरता लंगोटी आणि पांघरण्याकरता उपर्ण माता अदितीनं दिलेलं आहे. आता वामन भगवंताने लंगोटी घातली, अंगावर उपर्ण घेतलं, गळ्यामध्ये जानवं घातलेलं आहे. सरस्वती मातेनं रुद्राक्षाच्या माळा दिल्या, ब्रह्मदेवानी कमंडलो दिला, सप्त ऋषींनी कुश दिलेले आहेत, कोणी खडावा दिल्या, कोणी छत्र दिलं, कोणी कमंडलो दिला. आणि अशा प्रकारे एक 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 भेटवस्तू सरस्वती मातेनं रुद्राक्षाच्या माळा दिलेल्या आहेत. आणि वामन भगवान यथा सांग उपनयन संस्कार झाला. आता उपनयनानंतर भिक्षा मागायची असते. भिक्षा मागण्याकरता पात्र लागतं. कुबेरांनी पात्र दिलंय महाराज भिक्षा मागण्याकरता. ते पात्र घेतलं आणि वामन भगवान भिक्षा मागतात. ओम भवती भिक्षां देहि ओम स्वस्ती. तेव्हा साक्षात जगज्जननी जगदंबा पार्वती माता, जिचं नाव अन्नपूर्णा आहे आणि ती प्रगट होते आहे आणि वामन भगवंताला भिक्षा घालते आहे. सगळ्या जगाला भिक्षा देणारी अन्नपूर्णा आहे बरं का. म्हणून स्वयंपाकघरामध्ये किंवा स्वयंपाकघराच्या दारावर लिहिलेलं असतं अन्नपूर्णा प्रसन्न. जगाला अन्न देणारी ती जगज्जननी जगदंबा माता आहे महाराज. ती अन्नपूर्णा आहे. आम्ही रोज जेवायला बसल्यानंतर प्रार्थना करतो की नाही, अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. अन्नपूर्णा माता
जगाला अन्न देते. तुमचं आमचं भरण पोषण अन्नपूर्णा माता करते. साक्षात ती जगज्जननी जगदंबा माता प्रगट होऊन वामन भगवंताला भिक्षा वाढते. अहो, भगवान शंकरांना सुद्धा भिक्षा वाढण्याचं काम तिनंच केलंय. काशीला जा, अन्नपूर्णेच्या मंदिरात पहा, भगवान शंकर भिक्षा मागत आहेत आणि अन्नपूर्णा भिक्षा देते. तीच जगदंबा माता वामन भगवंतांना भिक्षा वाढते. भिक्षा झालेली आहे, मेधा जनन झालेला आहे, अग्नीमध्ये समिता दिलेल्या आहेत, यथा योग्य यथा शास्त्र उपनयन संस्कार झाला. वामन भगवान आता विचार करत आहेत, उपनयन तर झालं, आता भिक्षा मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. हो, कारण भिक्षा सुद्धा कोणी मागावं त्याला सुद्धा शास्त्र आहे बरं का. कोणी उठायले की आता दान घेऊ लागले. दान कोणीही घेऊ नये, त्यातल्या त्यात क्षत्रियानं तर घेऊच नाही. क्षत्रियांना दान द्यावं. हो, आजकाल क्षत्रिय कुळात जन्मलेले सुद्धा दान घेऊ लागलेले आहे ना. ब्राह्मण कुळात जरी जन्म प्राप्त झाला आणि उपनयन संस्कार झाला नसेल तर त्याला दान घेण्याचा अधिकार नाहीये. उपनयन झाल्याशिवाय दान घेता येत नाहीये. आता उपनयन संस्कार झाला, मला दान घेण्याचा अधिकार आहे, भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. आणि ब्राह्मणाने भिक्षा मागायला लाजू नये. समर्थ रामदास स्वामींनी या भिक्षेवर किती वर्णन केले एकदा वाचून पहा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, भिक्षा मागून आणलेलं अन्न ते साधारण अन्न नाहीये, साक्षात अमृत आहे, तो भगवंताचा प्रसाद आहे. भिक्षा मागायला लाजू नये. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, भिक्षा मागावी, लाजू नये भिक्षेला, ब्राह्मणाचा धर्म आहे. तेव्हा वामन भगवान विचार करत आहेत की आता भिक्षा मागायची, पण कोणाला मागावी. अहो, कोणासमोर हात पसरावा. हो, कोणासमोर पसरू नये बरं का. जो समर्थ आहे आणि उदार आहे त्यालाच मागावं बरं का. या दोन गोष्टी ज्याच्या जवळ आहेत त्याला. समर्थ, समर्थ म्हणजे श्रीमंत असावा, वैभव संपन्न असावा, त्याच्याजवळ असावं तर मागितलं तर मिळेल. नाहीतर भिकाऱ्याला जर मागितलं तर मिळणार आहे का. हो, एकादशी शिवरात्रीच्या घरी गेली म्हणे, मला भूक लागली, तुला खायला असलं तर दे तुझ्याकडं. आता ती आधीच एकादशी, तुला काय मिळणार आहे तिथं. एकादशीच्या घरी जर शिवरात्र गेली तर काही मिळणार नाही आहे. आमचा एक नागा साधू म्हणे जैनाच्या गुरुकडे गेला, थंडी वाजायली, पांघरायला असलं तर दे काही. आता ती आधीच उघडेन, तुला काय देणार आहे. तिथं काही मिळेल का. हो, त्याच्या जवळच नाही तर तुला काय देणार आहे ना. अशाला मागून उपयोग नाही आहे. ज्याच्या जवळ आहे, श्रीमंत असावा, वैभव संपन्न असावा, त्याला मागितलं तर मिळणार आहे. म्हणून दरिद्र्याला मागू नये, म्हणून तो समर्थ असावा. बरं, समर्थ आहे आणि उदार नाही, मागून मिळेल का. हो, खूप श्रीमंत आहे, कोट्याधीश आहे, अब्जाधीश आहे, करोडो अब्जाधीश आहे, पण कंजूस आहे, मिळेल का. हो, कंजूसाला तुम्ही कितीही वेळा मागा महाराज. गावात यज्ञ चालू द्या, मंदिर बांधकाम असू द्या, धर्मशाळा असू द्या, गोरगरिबाचं कार्य असू द्या, कितीही वेळा मागा, कधीच मिळणार नाही. अहो, कंजूस लोक दान धर्मन देवन समाजन राष्ट्रकार्य करतात तर सोडा, स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा पोटभर खाऊ देत नाहीत महाराज. आज सुद्धा समाजात असे लोक आहेत बरं का, की बायका मुलाबाळाला सुद्धा पोटभर खायला देत नाहीत. आम्ही डोळ्यानं पाहिलंय. सणाच्या दिवशी बायकोला साडी काढून द्यायच्या महाराज. खोटं नाही बरं का, वस्तुस्थिती माझ्या पाण्यात आहे. सणा दिवशी साडी काढून द्यायच्या, मग त्या माऊलीनं कांडाव्यान त्या दिवशी भात. फार मोठा पदार्थ झाला भात करणं म्हणजे. घरातल्या लोकांना सुद्धा पोटभर खाऊ देत नाहीत महाराज. मग असे लोक कधी दारावर आलेले अतिथीला वाढतील. हो, कधी लोकांना देतील, कधी धर्मार्थ खर्च करतील ना. कंजूस कधीच देत नाही महाराज. अहो, याच्याही पुढचे काही कंजूस आहेत. काही काही कंजूस केवळ घरातल्या लोकांना देत नाहीत, पण स्वतःला तरी खातात. पण याचेही गुरु असे काही आहेत की जे स्वतःला सुद्धा खात नाहीत महाराज. अब्जाधीश आहेत पण अंगावर फाटकेच कपडे, पायात चप्पल फाटकीच, खायला सुद्धा पोटभर कधी खाणार नाहीये. जेवढं वाचेल तेवढं वाचवायचं, कवडीला कवडी काडीला काडी जोडतच राहायचं. असा जर कंजूस जो स्वतःच्या पोटाला खात नाही आणि त्याला जर मागितलं तर मिळेल का. हो, मक्खी चूस म्हणतात बरं का याला. हो, मक्खी चूस म्हणजे दोन मित्र बाजारात गेले म्हणे, आणि एक एक छटाक तूप आणलं, चांगलं लोणकडं तूप. किती, एक एक छटाक. आणि 6 महिन्यानंतर पुन्हा भेटले. राम 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 एकमेकाला विचारतात, का हो 6 महिन्यापूर्वी आपण तूप नेलं होतं, किती शिल्लक राहिलंय तुमचं. एक छटाक तूप बरं का, 6 महिन्यानंतर.
एका ग्रहस्थानं सांगितलं माझं अर्ध संपलंय वा, अर्ध शिल्लक आहे. त्याला वाटलं बक्षीस देईल, कौतुक करील. 6 महिन्यात अर्धा चटक तू पुढवलं म्हणजे किती बारकाईनं संसार करतोस, कौतुक करील वाटलं. ते कौतुक तर तिकडेच गेलं. दुसरा लागलीच रडायला. अरे 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 तुझ्या बापानं कमवलेलं सगळं मातीत घालतोस, उधळ्या आहेस तू, असा आहेस तसा आहेस. हा आता 6 महिन्यात अर्धा चटाक तूप खाल्लं तर उधळ्या म्हणून रडू लागला. मग यानं विचारलं का हो, मी अर्धा चटाक हे केलं तर एवढं रडायला, तुम्ही किती खर्च केलं सांगा. ते म्हणे माझं तसंच्या तसंच तूप, एक थेंब सुद्धा संपला नाही. मग तुम्ही खाल्लंच नसल. नाही नाही म्हणे मी तर खाल्लं, पोटभर खाल्लं आणि पुन्हा तसंच शिल्लक. कसं काय केलं. त्यानं विचारलं तू कसं संपवलंस अर्धा, आधी सांग मग मी माझी युक्ती सांगतो. ते म्हणे काही नाही, जेवायला बसलं की ताटात भाकरी घ्यायची, एक बोट त्या तुपात बुडवायचं आणि भाकरीला लावायचं आणि ती भाकरी खायची. त्यामुळे अर्ध संपलंय. तू कसं केलंस सांग. त्यानं सांगितलं काही नाही म्हणे, जेवायला बसलं की समोर ती डबी घ्यायची, उघडून टोपण उघडून ठेवायचं, एकदा तुपाकडे पाहायचं, एक घास खायचा, पुन्हा तुपाकडे पाहायचं, भाकरी घ्यायची, एक घास खायचा. आता सगळं आयुष्य संपल तुझं, पण तूप कधी संपणार नाही आहे. असा जर कंजूस असेल, अहो याच्याही पुढचे काही लोक जेवायला बसल्यानंतर पंक्तीमध्ये, तेही दुसऱ्याच्याच घरी बरं का, स्वतःच्या घरी कधीच नाही. तुपाची वाटी दिली आणि नेमका अचानक तुपाच्या वाटीत माशी पडली म्हणे. आता माशी पडल्यास काय करावं. ती वाटीच बाजूला काढून ठेवावी. पण एवढं अवधार्य कुठं असतं. म्हणून काही लोक शास्त्र काढतात, नाही म्हणे माशी काढून टाका, चमचाभर पाणी टाका मध्ये म्हणजे शुद्ध झालं. हे मतलब सिंधू आले तर एवढे बेकार की विचारूच नका. धर्मसिंधू नाही, निर्णय सिंधू नाही, यांचा मतलब सिंधूच निघतो. मनानच शास्त्र काढायचं आमचं. असं नाही आहे. मग काही सांगितलं अरे ती माशी काढून टाक. याच्याही पुढचा एक पठ्ठ्या होता पंक्तीमध्ये, जर माशी काढून टाकली तर तिच्या अंगाला, पंखाला, पायाला लागलेलं तूप वाया जाईल ना. आणि एवढं वाया गेलं तर केवढी इस्टेट वाया जाईल. बोटाच्या चुकटीत घेऊन तोंडातून चुकून काढली म्हणते. गचाळ थू, याला म्हणतात मक्खी चूस. असा जर कंजूस असेल, आजही समाजात आहेत बरं का, याच्यापेक्षा कंजूस लोक आहेत महाराज. तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्याकडे आहेत बरेच, पत्ता मागून घ्या, मी सांगतो कथेनंतर. खूप कंजूस लोक आहेत समाजात. अरे किती पैसा वाया जातो, करोडोची इस्टेट. अरे भगवंताच्या कृपेनं मिळालंय ना, करा ना काहीतरी सत्कर्म जीवनामध्ये, अन्नदान करा. अरे दीन दुबळे, लंगडे अंगडे पांधळे समाजात कितीतरी आज गरीब लोक आहेत महाराज समाजामध्ये, एक वेळचं खायला मिळत नाही. अरे त्यांना द्या, प्रत्यक्ष भगवंताची सेवा येते. गोरगरिबांची सेवा करा, दीन दुबळ्यांची सेवा करा, एखादं मंदिर बांधा, एखादी धर्मशाळा बांधा, अन्न छत्र चालवा, पानपोई घाला. अरे काहीतरी जीवनात सत्कर्म करा. पैसा ठेवून काय सगळी शेवटी सोडूनच द्यायचंय ना. काहीतरी साधू संतांची सेवा करा, धर्माची सेवा करा, समाजाची सेवा करा, राष्ट्राची सेवा करा, गायीची सेवा करा. पण नाही महाराज, कंजूसाला सुटतच नाही. म्हणून मग अशा कंजूसाला जर मागितलं तर मिळेल का. अजिबात मिळणार नाही. म्हणून तो उदार हृदयाचा राहावा. वामन भगवान विचार करत आहेत, एक तरी उदार असावा. बरं पुष्कळ मनाचा उदार आहे पण घरी काहीच नाही, काय उपयोग आहे त्याला. म्हणून एक तरी श्रीमंत असावा आणि उदार असावा, त्यालाच मागावं तर मिळतं. आज जगामध्ये असा कोण आहे उदार आणि समर्थ. विचार करत एका पिंपळाच्या झाडाखाली वामन भगवान बसलेले आहेत. इतक्यात समोरून काही ब्राह्मण चालले होते, वाकत चाललेले आहेत. त्यांनी पाहिलं इथं पिंपळाच्या वट्यावर हा बटू का बसलाय. ज्यार्थी शेंडी वगैरे दिसते, मुखावर तेज दिसतंय. अरे बटू दिसतोय, नक्की मुंज झालेली आहे. मग ते अतिथीगण म्हणतात, ओ महाराज, बटू महाराज इथं का बसलात म्हणे. मग इथं बसणार तर कुठं बसू. अहो इथं नका बसू, जा तिकडं. ते म्हणे तिकडं कुठं, तुम्हाला माहिती नाही का. नाही वा, काय चाललंय. काही नाही. अहो तन्नर्मदायास्तट उत्तरे बलेर्यरित्वेजस्ते भृगुकृच्छ संज्ञके श्रुत्वाश्वमेधैर्य यजमानमूर्जितं बलिं भृगूणाम उपकल्पितैस्ततः. ते अतिथीगण सांगतात ब्राह्मण देवतेला, बटू महाराज तुम्ही इथे बसू नका, तिकडे जा. कुठे, नर्मदेच्या तीरावर जा. नर्मदा मैया उत्तर तीर, भृगुकृच्छ क्षेत्र, तिथे कोणी एक बली नावाचा दैत्याचा राजा आहे आणि त्यानं खूप मोठा अश्वमेध यज्ञ मांडलेला आहे महाराज. आणि बली अति उदार आहे. बली सारखा उदार कोणी झाला नाही, पुढे होणार नाहीये. अति उदार आहे बली.
आणि जो येईल त्या अतिथीला पुरे 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 म्हणेपर्यंत बलिराजा देतोय. आम्ही आत्ता त्याच्या यज्ञातूनच येत आहोत. अहो नको नको म्हटलं तरी बळच त्यांनी दिलेलं आहे. सोनं नाणन रत्नन मानकन मोतीन एवढं ओझं झालं येईना. शेवटी अर्ध आम्ही जंगलामध्ये गाढून ठेवलंय. आता हे अर्ध घेऊन चाललोत, घरी टाकणार आहेत आणि पुन्हा ते राहिलेलं आणायला चाललोत आम्ही. आता जा तुम्ही सुद्धा. उदाराची कीर्ती वाऱ्यावर पसरत असते बरं का. उदार लोकांना काही जाहिरात करावी लागत नाहीये. उदाराची कीर्ती आपोआप दाही दिशेला पसरते महाराज. आज त्रैलोक्यामध्ये बलिराजाची कीर्ती पसरलेली आहे. बली उदार आहे, बली दानशूर आहे, बली दाता आहे, बली प्रेमळ आहे.